नमस्कार. कथेचे नाव वाईट मित्रांची संगत. राहुल गणेश हे दोन भाऊ होते. दोघेही एकाच शाळेत शिकत होते आणि एकाच वर्गात होते. पण राहुल अभ्यासात हुशार होता. त्याचा भाऊ गणेश अभ्यासाचा कंटाळा करायचा आणि अभ्यास न करण्याची अनेक कारणे शोधायचा. राहुलचे मित्र अभ्यासू होते आणि गणेशचे मित्र कामचुकार व आळशी होते. राहुल त्याचा भाऊ गणेश त्या मित्रांना सोबत राहण्यास टाळण्यास सांगत असे. पण गणेशने त्याला खडसावले आणि त्याला स्वतःच्या कामावर लक्ष घालण्यास सांगितले. गणेशचे मित्र शाळेत जाण्यासाठी घरून निघायचे आणि वाटेत कुठेतरी जायचे. कधी ते उद्यानात बसायचे, कधी कुठेतरी खायला प्यायला जायचे, मज्जा करायला जायचे, तर कधी सिनेमा बघायचे. गणेशही त्यांच्या सहवासात आला आणि त्यानेही हळूहळू शाळेत जाणं सोडून दिले. गणेशही त्या मित्रांसोबत बाहेर खात पिऊन मज्जा करत असे. राहुलला त्याच्या या प्रकारची वर्तणुकीमुळे खूप काळजी वाटत होती. गणेश, तू असंच वागशील तर पेपरमध्ये नापास होईल. एक दिवस गणेश शाळेत जात होता. त्याचे मित्र त्याला भेटले आणि त्यांनी सांगितले की त्याला आज शाळेत जायचे नाही. आपण सर्वजण आपला मित्र हरीचा वाढदिवस साजरा करू आणि बाहेर खाण्यापिण्यासाठी आणि खूप मज्जा करायला जाऊ. सुरुवातीला गणेशने नकार दिला, पण मित्रांच्या वारंवार समजावून सांगितल्यावर तो त्यांच्यासोबत गेला. गणेश आणि त्याच्या मित्रांनी खूप पार्टी केली आणि त्या दिवशी ते शाळेत गेले नाही. तो आणि त्याचे मित्र सतत असेच करायचे. शाळेत पेपर होता ज्यात गणेश आणि त्याचे मित्र पास होऊ शकले नाही. हे सर्व नापास झाले, परंतु राहुल यावेळी पहिला आला. गणेशने मार्कशीट घरी नेली, जी त्याच्या आईवडिलांनी पाहिली. खूप खुश झाले. माझा एक मुलगा अभ्यासात इतका हुशार आहे आणि दुसरा निरुपयोगी असे त्यांना वाटू लागले. गणेश कोणत्याही विषयात पास होऊ शकला नाही. गणेशचे आई वडील खूप दुःखी होते. ते कोणालाही काही बोलत नव्हते, पण आतून ते खूप दुःखी होते. त्यांनी विचार केला की आता मी इतरांना काय सांगू की माझा मुलगा एकाही विषयात पास होऊ शकला नाही. अशा प्रकारे गणेशने त्याचे आई आणि वडील खूप काळजीत आणि दुःखी वाहिले, ज्यावर त्यालाही वाईट वाटले. गणेशने त्याच्या पालकांना पुढच्या पेपरामध्ये पास होण्याचे आश्वासन दिले. गणेशने त्याचे सर्व मित्रांना सोडले, ज्यामुळे त्याला हे दिवस पाहायला मिळाले. त्या सर्व फसव्या मित्रांना सोडून त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. त्याचा परिणाम असा झाला की वर्षभराची मेहनतीने तो सर्व पेपर उत्तीर्ण झाला. यावर त्याचे आईवडील खूप खुश झाले आणि त्यांनी आपला मुलगा गणेश याला मिठी मारून त्याचे अभिनंदन केले. गणेश कळून चुकले होते की जशी संगत तसं फळ मिळते. धन्यवाद.